राज्यात नवे 20 जिल्हे आणि 81 तालुके निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे। मात्र जोपर्यंत जनगणनेची आकडेवारी येत नाही तोपर्यंत त्यावर निर्णय घेता येणार नाही, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। नवीन लोकसंख्या आणि भौगोलिक स्थिती पाहून नवीन जिल्हे आणि तालुके तयार करण्यावर विचार करता येईल, असंही ते म्हणाले। चंद्रपुरात बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली। बार्शी तालुक्यात ढगफुटी झाली असून भोगावती, नागझरी, निळखंटा आणि चांदणी नद्यांना पूर आल्याने गावात पाणी शिरलं असून शेतकऱ्याची उभी पिके पाण्यात गेली आहे। वैराग, आगडगाव, माळेगाव, कांदलगाव, श्रीपत पिपरी, दहिटणे, पिंपळवाडी, माजरे देवगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी शिरल्याने बळीराजाचं मोठं नुकसान झालं आहे। बार्शी तालुक्यात ढगफुटी झाली असून तालुक्यातील कासारवाडी येथील बळीराजा हॉटेल पाण्यात गेले असून मौजे, पिंपळगाव, पान येथील निळखंटा नदीला महापूर आल्याने जुने दत्त मंदिर परिसर व तेथील वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे। तेथील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे। आगडगाव जवळील कळमवाडी येथील मुसळधार पावसामुळे शेतात पाणी शिरलं असून पाण्यात शेतातील माती वाहून गेल्याचं चित्र आहे। येथील शेतकऱ्यांचीही पिके पाण्यात गेल्याने मोठं नुकसान झालं आहे। छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील अबुजमाटच्या जंगलात छत्तीसगड पोलीस तसेच केंद्रीय सुरक्षा दलासोबतच माओवाद्यांच्या झालेल्या चकमकीत माओवाद्यांच्या सर्वोच्च अशा सेंट्रल कमिटीच्या आणखी 2 वरिष्ठ कॉम्रेडला ठार मारण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे। अबुजमाट जंगलात आज सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि स्फोटकेही हस्तगत करण्यात सुरक्षा दलांनी यश मिळवले आहे। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलमुक्त भारत करण्याची मोहीम हाती घेतली असून सरकारने त्या दृष्टीने प्रयत्न चालवण्याचं पाहायला मिळत आहे। सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झालं आहे। माढा तालुक्यातील वकाव, तांदुळवाडी, राहुलनगर आणि दरफाड या गावांना पाण्याचा वेढा बसला आहे। पावसामुळे भूम, पारांडा इथंही हाहाकार माजला आहे। हा महाप्रलय आहे आणि निसर्गाचा मोठा अपघातच म्हणावा लागेल। शेतकऱ्यांच्या घरात पाणी, शेतात पीक आडवे झाल्याने डोळ्यात अश्रूंच्या धारा पाहायला मिळत आहेत। धाराशिव जिल्ह्यातील पारंडा आणि भूम तालुक्यात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असे बांधवावर जाऊन पाहणी केलेल्या आमदार तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे। सरकार खंबीरपणे उभा राहील, सरकारचे पंचनामे आणि मदत होईल, मात्र त्या अगोदर नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत केली जाईल, असे म्हणत तानाजी सावंत यांच्याकडून कार्यकर्त्यांना नुकसानग्रस्तांच्या याद्या करण्याचे आदेशही देण्यात आले। पुणे विमानतळावर मोठी खळबळ उडाली। माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत प्रभाकर बागल यांच्या बॅगेत रिव्हॉल्वर आणि जिवंत काडतुसे आढळून आले। पुणे ते वाराणसी या प्रवासादरम्यान विमानतळावरील सुरक्षा चौकशी दरम्यान ही घटना उघडकीस आली। या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चंद्रकांत बागल, वय वर्ष 63, राहणार गादेगाव, तालुका पंढरपूर, हे शुक्रवारी रात्री वाराणसीला जाण्यासाठी पुणे विमानतळावर आले होते। चेक इन प्रक्रियेपूर्वी त्यांच्या बॅगेची तपासणी CISF व विमानतळ प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी स्कॅनरमधून केली असता बॅगेत रिव्हॉल्वर व 5 जिवंत काडतुसे असल्याचे निदर्शनास आले। आज मुंबईत भर पावसातही लोकांनी उत्साह कमी केला नाही, कारण शिवाजी पार्क जिमखाना वास्तूचं लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडलं। या कार्यक्रमाला भारताचे क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकर आणि राजकीय नेते राज ठाकरे यांची उपस्थिती होती। या नव्या जिमखान्याच्या स्थापनेने स्थानिक समाजाला आधुनिक सुविधा आणि व्यायामासाठी उत्तम जागा मिळणार आहे। पावसाला विरोध करून आलेले तिथले लोक आणि पाहुण्यांचा उत्साह पाहून हा कार्यक्रम अधिकच स्मरणीय ठरला आहे। शिवाजी पार्क जिमखाना हे आता शहरातील आरोग्य व क्रीडाप्रेमींसाठी एक नवं गंतव्यस्थळ ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे। पुण्यात चालू असलेल्या नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान राजकारणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला। त्यांनी उत्सवाच्या महत्त्वावर प्रकाश टाकत नागरिकांना सुरक्षिततेसह उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले। तसेच शहरातील विविध प्रश्नांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। पावसाच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाल्याचे वृत्त आहे। या परिस्थितीवर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे अधोरेखित करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे। यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्परता बाळगण्याचे आवाहन केले आहे आणि शासनाकडून आवश्यक ती मदत लवकरात लवकर मिळावी याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत।